अमेरिका इराण इस्रायल युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे। ग्रामीण भागातही इंधन टंचाई तीव्र जाणवत आहे। नागरिक तासनतास रांगेमध्ये उभे राहून आपल्या गाड्यांमध्ये इंधन भरून घेत आहेत। पेट्रोल डिझेल अत्यावश्यक असल्याने दरवाढ जरी झाली असली तरी देखील पेट्रोल डिझेल शिवाय काम होणे अशक्य असल्याने नागरिक पेट्रोल पंपावरती तासनतास रांगा लावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बहुतांश कामे डिझेल अभावी ठप्प पडली आहे। त्यामुळे शेतकरी शेतीची कामे सोडून डिझेल मिळवण्याकरिता पेट्रोल पंपावरती तासनतास डिझेल मिळण्याच्या आशेने रांगा लावत आहेत। अरे न्यूज वाले आम्हाला घेऊ आम्हाला आमचे लग्न व्हायचे उद्या इतकी शेतकऱ्याची हाल चालू आहे म्हणून सांगा। त्याला विठ्ठल सर त्याला थोडं संभाषण करायचं। काय करता हे बीजेपी आपला एक नंबर माणसं सत्तेचे माणसं आहे, सत्तेत थांबणारी माणसं आहे। या उन्हात तांडामध्ये उभा राहावं डिझेल करताना लोक भेंडाळे फाट्यात जाऊन तिथून बी अडचण राहिली 5-5 लिटर डिझेल घ्या। ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे। आजच्या दिन आहे ना मोदीचे। काय संकट आलेलं आहे समजा शेतकऱ्यावर। कांद्या गेलं तर 2 रुपये भाव आणि डिझेल गेलं तर 3 रुपयाने वाढ। दादासाहेब गोरख बुट्टे हरी रामकृष्ण हरी। मी बाबासाहेब माणिकराव गायकवाड पाणी येथील शेतकरी डिझेलसाठी सकाळपासून फिरू राहिलो। आता ही डिझेल आहे म्हणून माहिती मिळाली, पण 2-4 घंटे डिझेल शेवटी मिळत का नाही मिळत भरोसा नाही। कांद्याला आता भावनी कांद्याची पट्टी आज कांदी कुणाला बा कोपर गहू लाईन लागली कशासाठी लागली? डिझेलसाठी लाईन लागली। डिझेलच मिळत नाही। शेतीचे काम करायचे, नांगरायचं वखरायचं, कांद्याचे रान मोकळे झाले ते तयार करायचे आणि डिझेल तर मिळाला। मग आता सरकारने याचं काहीतरी करावं, डिझेल द्यावं शेतकऱ्याला, व्यापाऱ्याचं याचं त्याचं कमी करावं आणि आमच्या शेतीमालाला भाव वाढून द्यावा। खूप परिस्थिती झाली, सगळे शेतकरी बाहेर आले। 1 किलोमीटर सांगितलं की आवश्यक असेल तेवढंच वापरा शेती। आम्ही का पियतो का डिझेल? मग आम्ही का डिझेल पियतो का? शेतीच्या कामालाच वापरतो ना शेतकरी। हा बैल किंवा शेती शेती करा म्हणून सांगितलेलं आहे। हो आम्ही समजतो बैल, पण आता पुढची पिढी सांभाळायला तयार नाही ना। मोदीने टीव्ही दिल्या, मोबाईल दिला, तो आयफोन दिला, बाप फोन द्यायचा राहिला आणि मग त्याच्यामुळे बिघडले पोरं। ते आता एवढ्या लाईन मध्ये उभं सुद्धा आपल्याला पेट्रोल मिळेल का? नाही, भरोसा कमी मिळणार नाही, भरोसा कमी नाही। पण आपली आशे ना थांबलं भेटल अशी आशा। नंबर लागल्याशिवाय भेटत तुम्ही लाईन लावून बसलेले काय कारण आहे? डिझेलची कमतरता असल्यामुळे ना शेतकऱ्यांची ना शेतीचे नांगरटी झालेली नाही अजून। त्यामुळे ना सगळे शेतकरी बांधव इथं आहे ना सगळे उभा आहे इथं लाईनीत।
परंतु डिझेल टंचाई तर नाहीये, परंतु मग एवढं लाईन लावायचं काय कारण? नाही डिझेल टंचाई नाही आहेच ना, का बरं नाही म्हणतात? कसं? कारण की इथं एवढे लाईन कशामुळे लागलेली कमी असल्यामुळेच ना, टँकर येत नाही, आल्यानंतर शेतकऱ्याला पुरेसा डिझेल मिळत नाही ना. काय सांगशील इथे लाईन लावून उभं इथं आहे? असा म्हणजे खूप शेतकऱ्याला खूप असा त्रास होतोय. तर अशी माझी नम्र विनंती आहे की मोदी साहेबांना की थोडं तेलाचे भाव थोडे त्यांनी कमी करावा अशी माझी एक इच्छा आहे. कारण की खूपच असं एक तर कांद्याला भाव नाही, शेताला शेतकऱ्याच्या कोणत्या शेताला भाव नाही. लाईन कशा करता लावली? लाईन डिझेल करता लावली ना. तर मला 4 तास झाली इथे येऊन. खूपच आता त्रास होतोय, उन्हात इथे उभा राहावं लागत आहे. खूपच माझ्या त्रास होतोय. बघा आम्हाला काही काय बोलतोय. नको? माझं सुशांत आल्लाट. कशासाठी लाईन आहे आणि काय कारण? काही नाही, हे डिझेल साठी लाईन आहे आणि काही लोक पेट्रोल साठी लाईन लावून बसलेली. किती वेळापासून? साधारण पाऊण तास झाला आम्हाला. आमच्या अगोदर समोरची गर्दी आहे. नेमकं लाईन लावायचं कारण काय आहे? डिझेल तर मिळते सगळीकडे, पेट्रोल मिळणार आहे, मग नाही, काय फायदा? बहुतेक सगळ्या पंप कोरडे ठाक झालेले. आमच्या माहितीनुसार हे इराण अमेरिका युद्धामुळं झालेलं आहे असं ऐकून आहे. साखळी जी विस्कळीत झालेली ते सगळी. काय नाव? पुनराम काशीनाथ काळे, महाल